आजच्या युगात सुद्धा रावणाचे विचार शिल्लक आहेत असं वाटतंय काय? त्याची जी राक्षसी प्रवृत्ती होती ती शिल्लक आहे असं वाटतंय का तुम्हाला? आपण जर बघितलं तर रावणाची प्रवृत्ती आहे. या कलियुगामध्ये रावणाची प्रवृत्ती माणसांमध्ये भरभरून भरलेली आहे. तर की महिलांना आपण शिकवतो बरोबर आहे, पण त्यांना आपण कुठेही रोजगारसाठी पाठवत नाही. मेरे ख्याल से लड़कियों के लिए जो सबसे ज़्यादा इम्पोर्टेंट है वो है एजुकेशन। एजुकेशन क्यों? अगर वो पढ़े लिखे हैं तो आगे जाके वो इंडिपेंडेंट बन सकते हैं। विजयादशमी दसरा हा सण म्हणजे चांगल्याचा वाईटावर विजय. देवीनं आपल्या शक्तीनं दाही दिशांना हरवून टाकलं. दशहरा आणि विजयादशमी म्हणजे रामानं रावणाचा वध केला, म्हणजेच राक्षसी प्रवृत्तीला पूर्ण नेस्तनाबूत करून टाकलं. याच दिवशी आपण असं बघूया की या युगात सुद्धा रावणाच्या काही प्रवृत्ती शिल्लक आहेत का, आणि त्या संपवण्यासाठी रामासारखं आपण कुठलं ब्रह्मास्त्र उगारू शकतो? मला सांगा, आजच्या युगात रावणाच्या काही राक्षसी प्रवृत्ती आहेत असं वाटतंय का तुम्हाला? आपण जर बघितलं तर रावणाची प्रवृत्ती आहे. हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये रावणाची प्रवृत्ती माणसांमध्ये भरभरून भरलेली आहे. प्रत्येकजण आपल्या ह्या प्रवृत्तीला स्वतः हे म्हणतं की मी तसा नाही आहे, पण त्या गोष्टी त्यांना हव्या आहेत. म्हणजे ही रावणाची वृत्ती आहे. रावणाची वृत्ती कशी कपटी वृत्ती होती की सगळ्या गोष्टी त्याला हव्या होत्या. तर ह्या कलियुगामध्ये मला लोकांना सांगायचं आहे की शक्ती आणि भक्तीचं एकत्रित रूप म्हणजे हे नवरात्र उत्सव आहे. हे नवरात्र उत्सव जर आपण साजरा केला तर तिथे रावणाचाही वध होईल आणि भक्ती आणि शक्तीची उपासना होऊन आपण त्या रावणाचा वध करून विजय मिळू शकतो. आता एक खरं सांगा, तुमच्यात कुठल्या प्रवृत्ती वाईट आहेत काय? कसं आहे, आपण सगळेजण कलियुगात आपण वावरत आहोत, तर कुठे ना कुठेतरी आपल्याकडे काहीतरी 19-20 असतं आणि ते आहेच. तर ते मी माझं कमी करण्यासाठी मी आई जगदंबेची उपासना ह्या नवरात्रामध्ये करत आहोत. की मी जेवढं तिला सांगेल की माझे जे कुदृष्टी हे आहे पण ते कुदृष्टी 19-20 काय आहे? थोडं तर काय म्हणजे म्हणजे कुठला काय? आता मनुष्य देव म्हटलं की बाबा हे आपल्याला मला हे हवंय, मला ते हवंय, हा. हे शेवटी रावण हव्यास. हा कुठल्याही हव्यास. गोष्टीचा. हा. तर तो कुठेतरी कमी झाला पाहिजे आणि त्या जगदंबेची भक्ती आपल्यापर्यंत रुजली आणि लोकांपर्यंत रुजवली गेली तर नक्कीच हे रामराज्य येणार आहे आणि रावणाचा वध होणार आहे. ज्याप्रमाणे देवीनं तिच्या शक्तीनं दाही दिशांना हरवून टाकलं, तसं तुम्ही एक स्त्री म्हणून काय करशिला की तुम्हाला दाही दिशांना तुमचं नाव होईल किंवा तुमचं कर्तृत्व होईल? काय फक्त या गर्भामध्येच अडकून राहणार आहेत मुली किंवा स्त्रिया? काय वाटते तुम्हाला? मला असं वाटतं की आज 21st सेंचुरी आहे आणि मी 21st सेंचुरीतली एक मुलगी आहे. माझं स्वप्न होतं की मी एक क्रू बनू. तर मी आज खूप खूप डिफिकल्टीजला पुढे जाऊन आज क्रू बनलेली आहे. मी आज कोरिओग्राफरसुद्धा आहे. सो असं नाही बोलू शकत की आपण मुलींना आज आपण एका पॅरामीटर किंवा बाउंड्रीवरती लिमिट ठेवू शकतो. आजची स्त्री मुलगी खूप खूप लिमिटलेस आहे. ती सगळं साकार करू शकते. फक्त हिंमत, कॉन्फिडन्स, जरी समाजाचा सपोर्ट नसेल तरी पण आज स्त्री एवढी काय बोलू शकतो आपण की एवढी शक्तिशाली झाली आहे की ती स्वतःच्या पायावर उभं राहू शकते. सगळं स्वतःसाठी करू शकते. एका पुरुषाची गरज मला आता वाटत नाही की स्त्रीला फक्त एका पुरुषाची गरज आहे. पैसे असू, इमोशनल सपोर्ट असू, फायनान्शियल असू, करिअर असू, आम्ही स्त्री, मला खूप अभिमान आहे बोलायचा की मी माझ्या हिमतीवर, मेहनतीवर आज सगळं करू शकली आहे. आणि मला असं वाटतं की मी आज माझ्या कलिग्सला, मैत्रिणींना, दुसऱ्या बायकांना सुद्धा बघते, ती खूप 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 फिमेल काय बोलतात फिमेल एम्पॉवरमेंट झालेलं आहे. तर मला खूप आनंद आहे की या 9 रात्रींमध्ये आपण लक्ष्मी, दुर्गा, सरस्वती सगळं आम्ही बनू शकतो. फक्त आतमध्ये एक काय बोलतो आपण एक आत्मविश्वास आहे आणि आमच्यामध्ये तेवढी क्षमता आहे की आम्ही सगळं आज साकार करू शकतो. नक्कीच आत्मविश्वासाने स्त्री दाही दिशांना हरवू शकते असं या ताईंनी आपल्याला सांगितलेलं आहे. आजच्या युगात सुद्धा रावणाची प्रवृत्ती अजूनही शिल्लक आहे असं वाटतंय का तुला? हो, कुठली प्रवृत्ती शिल्लक आहे? आपण आपले स्वतःचे जे थॉट्स असतात, जे आपले विचार असतात, जे आपण एक्झिक्यूट नाही करत, तोच आपला रावण आहे. आपण जगामध्ये काही करू शकतो, फक्त आपल्याला त्याचं धाडस दाखवायची क्षमता पाहिजे. आपल्याला त्याच्या मागे आपण फॉलो केलं पाहिजे, आपल्या ड्रीम्सला चेस केलं पाहिजे, आपला प्लॅन्स एक्झिक्यूट केलं पाहिजे, आपलं फ्युचर बिल्ड केलं पाहिजे. मग आपला एक
पाथ तयार होतो. आणि जेव्हा आपण तो पाथ तयार नाही करतो तेव्हा आपण रावणच्या दुर्गतीला लागतो आणि आपण तिथेच अडकलो असतो. कधी वाटलं काय तुझ्या आयुष्यात रावण डोकावतोय? हो, खूप वेळा वाटलेलं. कोविडच्या वेळेस जेव्हा अ, काही बाहेर निघायला भेटत नव्हतं किंवा बाहेर काय परफॉर्म करायला भेटत नव्हतं, घरी बसून होतो, तेव्हा असं ते माइंडसेट होता की काहीतरी चुकीचं चालू आहे, पण नंतर मी ते ओव्हरकम केलं. नक्कीच वेगवेगळी ब्रह्मास्त्र आपण वापरून त्या रावणाला हरवलेलं आहे कोविडच्या काळात सुद्धा, असं या भावानं आपल्याला सांगितलेलं आहे की जैसे देवी ने अपने शक्ति से सभी दिशाओं को हरा दिया, तो स्त्री जाति क्या करेगी कि वो सभी दिशा को हरा सके, या आप उस स्त्री जाति के लिए क्या करेंगे कि स्त्री जाति आगे बढ़े? मुझे लगता है इस टाइम पे सबसे ज़्यादा इम्पॉर्टेंट मेरे लिए पर्सनली एज अ फीमेल है सेल्फ कॉन्फिडेंस. जैसे मैं कॉर्पोरेट में काम करती हूँ और मेरी फैमिली में कभी भी कोई ऐसा नहीं रहा जिसने बाहर घर से निकलकर जॉब किया हो. मैं जयपुर से हूँ, अभी मैं बॉम्बे में जॉब करती हूँ, तो कभी भी कोई ऐसी फीमेल नहीं रही है जो घर से बाहर निकली हो, जिन्होंने जॉब किया हो और कोई बाहर ऐसे रहा हो इंडिपेंडेंटली, बिना पेरेंट्स के, अकेले खुद से रहकर सब कुछ मैनेज करना. तो मुझे लगता है दो चीज़ें जो मैंने अपने लाइफ में सीखी है और शायद माता रानी ने शक्ति भी दी है वो चीज़ करने के लिए, वो है सेल्फ कॉन्फिडेंस, जिससे कि मैं आगे बढ़ पाई हूँ अपने करियर में. और आज मैं जहाँ पर भी हूँ, जो कुछ भी कर रही हूँ, उसमें सेल्फ कॉन्फिडेंट होना बहुत बहुत ज़रूरी है. और दूसरा, इंडिपेंडेंट जो मैं हो पाई हूँ फाइनेंशियली भी, मेंटली भी, जो मैं जिस तरीके से मैं आज इंडिपेंडेंट हूँ, मुझे लगता है ये दोनों ही चीज़ें बहुत ज़्यादा हेल्प करती हैं आज की नारी को आगे बढ़ने में. तुला असं वाटतं काय की कुठली तरी प्रवृत्ती तू नष्ट करावीस, कारण ती रावण प्रवृत्ती आहे? हम्म. तर अशी भरपूर अशी प्रवृत्ती आहे जी नष्ट करण्याची सक्त गरज आहे आजकालच्या. जर तुम्ही बघत असाल तर जे महिलांवरती जे अत्याचार जे होतात, आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत, अत्याचार नव्हे बऱ्याचशा गोष्टी आहेत, म्हणजे काही कळत अत्याचार होतात, काही न कळत अत्याचार होतात. तर अशा बऱ्याचशा गोष्टी ज्यांच्यामध्ये ज्यांना संपवायचं खूप आता ह्या वेळेला गरज आहे. तर ती एक गोष्टी आहे. आणि आता जे आपण महिलांना शिक्षित करत आहोत, तर मी बघायला गेलो की मी एक लाईक NGOमध्ये काम करतो, एक सोशल सेक्टरमध्ये मी काम करतो. तर मी आता या सेक्टरमध्ये मला असं कळतं की महिलांना आपण शिकवतो बरोबर आहे, पण त्यांना आपण कुठेही रोजगारसाठी पाठवत नाही. आणि रोजगारनंतर पाठवल्यानंतर त्यांचं जेव्हा लग्न होतं, त्यांचे जेव्हा मुलं बाळं होतात, तर ते मुलं बाळाच्या नंतर त्यांचा करिअर ऑलमोस्ट संपून जातो. तर त्यांना जसं लाईक एका पुरुषाला जसं संधी असते सगळ्या गोष्टींची, तशी महिलाला संधी नसते. तर ही एक प्रथा आहे जी आपल्याला संपवावी लागेल. आणि जेणेकरून याच्यावरती सगळ्यांनी लक्ष घालावं लागेल की आपण आपल्या घरापासून कुठल्या गोष्टीची म्हणजे प्रॅक्टिस आपण चालू करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पण जवळून आपल्याला लक्ष घालावं लागेल, जे करून आपली जी सोसायटी आहे तो ऑटोमॅटिक डेव्हलप होईल. तेव्हाच डेव्हलप होईल जेव्हा आपण आपल्या सर्कलमध्ये सगळ्या गोष्टी सुधारवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुझ्या स्वतःमध्ये काय रावण कधी डोकावतोय काय? रावणाचं काय असं म्हणजे राज्य स्वतःमध्ये तुझ्या आहे काय? आणि स्वतःच्या बद्दल जेव्हा सांगायला गेलो की आता रावणाची भरपूर असे कृत्य असतात, म्हणजे आपण लोकांना जेव्हा शिव्या घालतात, आपण सतत शिव्या घालतो. त्या शब्दांचे आपण विचार करत नाही की त्या शब्दांचे काय विचार निघतात. आणि रावण सलग खूप रागीट होता, हा बरोबर. खूप रागीट होता डोक्याने, तो खूप रागीट होता. त्याच्यामुळे त्याचा उद्ध्वस्त झाला सगळं त्याचा. नाहीतर रावण असा माणूस होता जो एक पंडित असून, सर्व गुण संपन्न असून, त्याचा एक म्हणजे रागीट असणार तो एक स्वभाव असल्यामुळे त्याचा पूर्ण म्हणजे जे काही त्याची पूर्ण नष्ट झाली त्याची. रागीट आणि तो अहंकारी होता. अहंकारी त्याचा होता. अहंकारच त्याला संपून टाकलं ते असं बरोबर. तसं आपण म्हणू शकतो. आणि आताच्या जनरेशनमध्ये आपण जर बघायला गेलो की माणसाचा अहंकार सगळ्यात मोठा आहे. आपण कुठल्याही गोष्टीवरती त्यांना समजवायला जरी गेलं की त्याचा अहंकार खूप पुढे येतो. तो एक गोष्ट आहे जे माणसाने जर एखाद्याचं आपण कुठलं चांगलं बोलावं किंवा कुठल्याही माणसाला जर समजून सांगायचा आपण प्रयत्न करतो, तो माणसाचा सगळ्यात पहिला त्याचा अहंकार पुढे येतो. त्याच्यानंतर त्या गोष्टी त्याला समजत नाही. तर एखाद्या माणसाला जर पुढे आयुष्यामध्ये काही पुढे करायचं आहे, स्वतःचा काहीतरी बदल करायचा आहे किंवा समाजामध्ये बदल करायचा, तर माणसाने स्वतःकडे रिफ्लेक्ट करावा की आपण कुठल्या गोष्टीला आपण चांगलं करू शकतो. आणि तो जो अहंकारवाला जो एक आपला इमेज असतो किंवा मिरर एक असतो, तो आपण त्या आपल्यातनं बाहेर काढलं तेवढंच आपल्याला बरं पडेल आणि समाजासाठीही बरं पडेल. बरोबर आहे. या दादांनी सांगितलंय की माणसानं अहंकारावर मात करायला पाहिजे आणि महिलांना सपोर्टेड भूमिका पुरुषांनी घ्यायला पाहिजे. मेरे ख्याल से लड़कियों के लिए जो सबसे ज़्यादा इम्पॉर्टेंट है वो है एजुकेशन. एजुकेशन क्यों? अगर वो पढ़े लिखे हैं तो आगे जाके वो इंडिपेंडेंट बन सकते हैं.
अगर कुछ भगवान ना करे कुछ ऊपर नीचे हो गया बट फिर भी वो अपना पूरा संसार चला सकते हैं। सो पढ़ाई इज़ द मोस्ट इम्पॉर्टेंट की लड़कियों के इसमें। एंड देन दूसरी चीज़ ये है सेल्फ डिफेंस, जो हर एक लड़की को सीखना चाहिए। उसके तो आजकल क्लासेस भी होते हैं, काफ़ी लोग सिखाते भी है, ऑनलाइन क्लासेस होते हैं, खुद को प्रोटेक्ट कैसे कर सकते हैं। सो ये सारी चीज़ें हैं जो एक लड़कियों को होना चाहिए। आजच्या युगात सुद्धा रावणाचे विचार शिल्लक आहेत असं वाटतंय काय? त्याची जी राक्षसी प्रवृत्ती होती ती शिल्लक आहे असं वाटतंय का तुम्हाला? हो, तसं तर वाटतंय, कारण की जे होतंय आहेत प्रवृत्ती आहेत, रावणाच्या प्रवृत्ती आता पण आहेत या काळात पण. तुम्हाला काय वाटतंय की त्या संपवण्यासाठी काय करायला पाहिजे? ते संपवण्यासाठी काही नाही, लोकांनी थोडंसं संयम बाळगला पाहिजे, अजून तेवढंच बाकी. संयम म्हणजे काय? कुठली कुठली प्रवृत्ती वाटते तुम्हाला रावणासारखी? आया बहिणींच्या अब्रूवर हे होत आहे, त्याच्यासाठी ते कुठेतरी थोडं कमी झालं पाहिजे. अशा लोकांना ठेचून काढून त्यांचं नेस्त नाबूद करायला पाहिजे त्यांना, बरोबर. बरोबर आहे. तुम्हाला कधी असं वाटलं काय की तुमच्यात सुद्धा एक रावण लपलाय? हो, कधी कधी वाटतं, कारण की कधी कधी राग येतो, कारण कधी कधी असा राग अनावर होतो की कोणाला काही बोललं जातं, हा. पण मनात नसताना पण कोणाला काही बोललं जातं, मग ते थोडंसं वाटतं की बाबा नाही, चुकीचं झालंय. कधी ही असं प्रवृत्ती आहे. असं कधी झालंय काय खरंच या रागाच्या भरात तुम्ही कोणाला तरी काहीतरी बोललाय आणि अचानक त्याचा इश्यू लय मोठा झाला, असं झालं काय कधी? हो, झालंय. म्हणजे माझा एक मित्र आहे, तो माझ्यापासून थोडासा लांब गेलाय या बोलण्याच्या ह्याच्यावरूनच. माझ्या ते गैरसमज झाला होता, माझं ते झालं, त्याच्यामुळे तो आता थोडासा माझ्याशी बोलणं कमी झालेलं त्याचं. मग आता काय ठरवलंय? स्वतःच राम बनून त्या रागावर Control कंट्रोल करायचं. मिळवायचा आहे, हेच ठरवलेलं आहे. आजच्या युगात सुद्धा तुम्हाला रावण दिसतोय काय? हो दिसतो ना, कुठल्या रूपात दिसतोय? भ्रष्टाचार मागे. भ्रष्टाचार. हो. बर, आता मला सांगा, रामानं जसं ब्रह्मास्त्र सोडून हो. रावणाचा वध केला, तुम्ही काय करणार ते संपवण्यासाठी वैयक्तिक पातळीवर? आम्ही मतदान करू. बर, मतदानामध्ये आम्ही भ्रष्टाचार संपवू. म्हणजे कुणाला मतदान करणार? जो भ्रष्टाचार करणार त्याला मतदान करणार. हा? जो भ्रष्टाचार करणार नाही त्याला मतदान करणार. जे काय महंगाई वाढली आहे आणि जे बेरोजगारी वाढली आहे, तरुणाला कोणाला कामधंदे नाही आहे, जिथं कामाला जातात तिथं 2-4 महिने ठेवून काढून टाकतात. तर तसं काहीतरी UPI योजना आणावं अशी सरकारकडे विनंती आहे. आणि बहुतेक पोरी म्हणजे शिक्षण त्यांचे झालेत नाही, थांबलेत फायनान्शियल प्रॉब्लेममुळे. तर तुमच्याकडून म्हणजे जेवढं होईल तेवढं शिक्षणासाठी त्यांना हेल्प करा. बहुतेक मुली अशी घरातच आहे, घरकाम करतात, काय करतात, त्यांना म्हणजे शिक्षण करायचं आहे पण ते करू नाही शकत. तर माझं म्हणणं एवढंच आहे की प्रधानमंत्री इथं तिथं खर्च करण्यापेक्षा थोडं मुलींकडे मुलांकडे पण लक्ष द्या. माझ्या आई वडिलांनी मला शिक्षण कमी दिलेलं आहे. मुलांचं हे शिक्षण तेव्हा जास्ती केलं. प्रायव्हेटमध्ये माझे दोन्ही भाऊ शिकलेले आहेत. कुठेही मला असं वाटत होतं की मी शिक्षण करून मी पण काहीतरी पुढे करू शकले असते, पण मला शिक्षण तेवढं दिलेलं नाहीये. लग्न झालं, 2 मुली आहेत मला आणि मी त्यांना चांगलं शिक्षण द्यायला लागलेत इंग्लिश मीडियम मध्ये. आजकालची पोरं 10वी नाही झाले की सिगरेट ओढतात, बिड्या ओढतात. व्यसन हे त्यांना नका दाखवू काय आहे म्हणून. आज के युग में भी रावण तुझे कहीं दिखता है क्या? रावण दिखता नहीं, मुझे नहीं दिखता रावण। सिर्फ वही है, लड़के लोग को नशा पानी से दूर रहना चाहिए, बस प्रधानमंत्री से वही दरख्वास्त है। पुलिस वालों को मतलब देखना चाहिए, पेट्रोलिंग पे आना चाहिए, और जो नशे पानी करते वो सब जिधर जिधर मिलता है वो बंद कराना चाहिए, बाकी अपने आप देश सुधर जाएगा उस हिसाब। खुद में अंदर कुछ गलतियां रहती हैं जिसे सुधारने की कोशिश हम खुद करते हैं, लेकिन वो सुधार नहीं पाते, ऐसा कुछ है क्या? नहीं, मैं तू अपने आप बिल्कुल पे सही है। तो मैं सही तो नहीं बोलूँगा अपने आप को, पर कोशिश करता हूँ हर रोज सही बनूँ, हाँ। मतलब अच्छा कर पाऊँ, माँ बाप को खुश रख पाऊँ, घर वालों को खुश रख पाऊँ, और सब लड़कियों की रिस्पेक्ट करता हूँ। मला सांगा, आजच्या युगात तुम्हाला कुठे रावण दिसतोय काय? रावण तरी खरं म्हणजे महंगाईच्या ह्याच्यात मुद्द्यात आहे, जे सगळ्यांना हळूहळू सगळे खात चालले. तर मला हेच करायचं आहे की दसऱ्याच्या निमित्त महंगाई कम झाली पाहिजे, हे रावणाचा नष्ट होईल आणि लोक एकदम सुखरूप राहतील. धर्म जातीच्या विरुद्ध कोणी एकमेकांशी लढू नका, सगळे आपण सगळे धर्म एकत्र राहा, एकत्र सगळे सण साजरा करा, यालाच आपण सगळे एक मोठा धर्म मानूया, सगळं पुढे चालू आहे. सपोर्ट हवा, पुरुषांचा पण सपोर्ट हवा, आपल्या फॅमिलीचा सपोर्ट हवा. ती पुढे जावा, पाठी नाही यावा. भले गरब्यामध्ये असो, ड्रॉइंग मध्ये असो, अभ्यासामध्ये असो, कुठल्या पण गोष्टीमध्ये असो, पण फक्त पुढे तिला सपोर्ट द्यावा बस. मला सांगा, आजच्या युगात सुद्धा कुठे रावण तुम्हाला दिसतोय काय हो? आजच्या जगात रावण तर मला प्रत्येक व्यक्तीमध्ये असा दिसतो की जातीवादाचे मुद्दे हे भडकवले जातात, जातीमध्ये वोट वाटले जातात, जातीवादामुळे धर्मपंथ वेगळे केलेले जातात, धर्माचे विभाजन केले जातात, त्याच्यावर जातीवर त्यांना
वेगळं करून त्यांना लढवलं जातं. होतं फक्त राजनेतामुळे. हे राजनेता का करतात? आपल्या सीटसाठी. हे सीटसाठी सगळं घडून आणतं. आणि रावण, महत्त्वाचं म्हणजे रावण हा प्रत्येक व्यक्तीमध्ये नसतोच, पण याला घडवतात. त्याला घडवतात फक्त राजनेता. मला सांगा, तुमच्यात कधी रावण डोकावलाय काय? तुमच्या स्वतःमध्ये काहीतरी चुका आहेत काय? मी स्वतःला तर पूर्णपणे असं म्हणू शकत नाही की मी स्वतः प्रॉपर मुलगा आहे म्हणून. जर तुम्हाला अगर यंग जनरेशनकडून काहीतरी पाहिजे तर सगळ्यात पहिले तुम्ही नशामुक्ती करा. सगळ्यात पहिले तुम्ही प्रत्येक नशेचे म्हणजे दारू असेल, सिगरेट असेल, गोवा असेल, काही असेल, ते सगळं बंद करा. कारण की याच्यामुळेच आपला युवा भटकतोय आणि युवा भटकला तर देश पाठी राहणार. दादांचं मत असं आहे की आत्ता जी यंग जनरेशन आहे तिला आपण व्यवस्थित संस्कार दिले पाहिजेत, म्हणजेच रामराज्य परत येईल, राम घडतील, राम येतील. तर आपण आज भरपूर प्रश्न विचारले, या प्रश्नांतून आपल्याला उत्तरेही मिळाली. तुम्हालाही ही उत्तरे नक्कीच मिळाली असतील अशी अपेक्षा करतो. कॅमेरामन राहुल ठवाल सोबत मी अब्दुल मतीन.